आज आपण छान अशा खुसखुशीत अशा चीज बाईट साऱ्या शंकरपाळ्या कशा करायच्या ते बघणार आहे। त्यासाठी मी 1 किलो मैदा घेतला आहे, त्यात असं कडक तुपाचं मोहन टाकलं 1 वाटी, मीठ टाकलं 1 चमचा। असा गोळा होईपर्यंत आपल्याला छान असं तूप चोळून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला। पाव किलो मी त्यात पिठी साखर टाकली आहे, घरीच दळून घेतले साखर, त्यामुळे कमीच लागतं प्रमाणात। पिठी साखर टाकून मिक्स करून गरजेनुसार पाणी घालून असं घट्ट गोळा आपल्याला पिठाचा मळून घ्यायचा आहे। त्याचे सेम असे मी 3-3 गोळे करून घेतलेत। आता त्याच्या मी लाट्या लाटून घेणार आहे सर्व पिठाच्या। एकावर एक अशा आपल्याला 3 पाऱ्या ठेवायच्या आहेत लाट्या, म्हणून मी सर्व लाटून घेते। त्याच्यात आपल्याला सारण लावायचं आहे, म्हणून मी ह्यावेळेला बटर घेतलं आहे। तुम्ही तूप पण घेऊ शकता किंवा डालडा पण वापरू शकता। डालडा, तूप किंवा अमूल बटर घेऊन कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून छान असा त्याचा साठा आपल्याला फेटून बनवायचा आहे। छान असं हलकं होईपर्यंत आपल्याला एकाच दिशेने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। असा छान साठा तयार झाला की आपल्याला एक पारीला लावून घ्यायचं आहे पोळीला। एकावर एक अशा 3 पोळ्या ठेवून मी त्याची गुंडाळी करून घेणार आहे। गुंडाळी करून आपल्याला छोटे छोटे असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत, पीस। असे छान गोळे करून घेतल्यावर आपल्याला ते दाबून घ्यायचे हाताने आणि एका टोपामध्ये मी झाकून ठेवणार आहे। झाकून ठेवायचे म्हणजे आपले गोळे सुकणार नाहीत। आणि गरजेनुसार एक एक गोळा काढून आपल्याला असा लाटून घ्यायचे शंकरपाळीसाठी। पीठ लावून मी लाटून घेते। थोडंसंच मैद्याचं पीठ लावायचं आपल्याला, जास्त लावून घ्यायचं नाही आहे पीठ, नाहीतर तेलामध्ये जास्त पीठ उतरतं आणि तेल आपलं खराब होतं। आता चिरण्याने मी याला शंकरपाळ्या पाडून घेते। मला कोणत्या आकाराच्या पाहिजेत तशा शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आहेत। आता मी हे ताटात घेऊन तेल पण आपलं तापलं आहे, एक टाकून चेक केलं आहे मी, छान असं तेल तापलं आहे। आता झाऱ्यावर घेऊन मी अशा थोड्या आपल्याला शंकरपाळ्या टाकायच्या आहेत आणि अशा सफेद असतानाच काढायच्या आहेत, जास्त भाजायच्या नाहीत। अशा खुसखुशीत अशा आपल्या शंकरपाळ्या रेडी आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा।